जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल। विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 29। रविवारी कर्जत तालुक्यातील खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे शिंपोरा खेड या रस्त्यावर नांदणी नदीवरील असलेला पूल केवळ अपुऱ्या मोऱ्यांमुळे वाहून गेला। यामुळे या परिसरातील 4 गावातील शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। आमदार रोहित पवार यांनी आज या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। यावेळी रामचंद्र खराडे, महेंद्र काळे, पद्माकर काळे, तानाजी काळे, रोहन काळे, पुनर्वसन विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी आमदार रोहित पवार यांना ग्रामस्थांनी माहिती सांगितली की कर्जत तालुक्यामध्ये मे महिन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सलग 4 ते 5 दिवस पाऊस झाला। या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। नांदिनी नदीवरील शिंपोरा खेड पूल वाहून गेला। सुमारे 13 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा पूल स्थिर पाण्यावरील पूल होता। अशाच पद्धतीची रचना या पुलाची होती। मात्र प्रत्यक्षात नांदिनी नदी व हा पूल बांधताना अवघ्या 2च मोऱ्यांची संख्या ठेवण्यात आली होती। जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आणि हा पूल वाहून गेला। ऐकूया ग्रामस्थांनी यावेळी काय माहिती सांगितली आहे। पहा पूल कसा वाहून गेला। त्याला पुढे पाणी नव्हतं धरणाचं म्हणून गेला। समोरून येणार एवढ्या रुंदीची नदी आहे। नदीच म्हणतात अगदी 2च मोऱ्या होते, त्याची पूर्ण भरून आलेली नदी आणि 2 मोऱ्यामधून हा पाणी सप्लाय झाला नाही। त्याच्यामुळे इथं पाणी न गेल्यामुळे डायरेक्ट प्रेशर आलं वरून दाबा जरी असतं म्हणजे आमचं म्हणणं काय, इथं 2च मोऱ्यात नाही, ह्याच्याऐवजी 5 ते 6 मोऱ्या असतात। म्हणजे ह्या डिस्टन्स मध्ये जास्त मोऱ्या असतात तर ही पूर्ण भरून आलेली नदीचं पाणीचं पूर्ण खाली निघून जाईल आणि प्रेशर येणार। नवीन करायचा विषय नाही। सध्या बघतोय का दादा की पर्याय म्हणून आमची तुम्हाला 70 गावांची हाजोडून विनंती आहे की त्या अष्टी वस्तू सिंचन त्या नळ्या जर आणल्या टाकू मुरुम करून बहावा ही पहिला झाला। आता आपण रुंदी कमी होणार आहे ना। नाही म्हणजे विहिरीत काय जास्त आसन गावामध्ये कुठलं म्हणजे मुरुम काही आता ह्या पाण्याचा प्रयोग आधी ही जर पाणी आलं उजनीचं, आता उजनीचं पाणी इथं आलेलं आहे, ऐकून घ्या। त्याला काही स्पीड नसतं अजिबात कुठलं, ती सॉफ्ट असतं पाणी फक्त ती फ्लो प्रोसिजर। आणि ही पाणी आलं ह्या पाण्याची गती डिझाईन धरून 2च स्पॅन दिले होते तरी त्यावर डिझाईन डिव्हिजन नाही। आता ही पर्याय मार्गात चालला विषय, नवीनचा विषय वेगळा होईल। आम्हाला फक्त व्यवस्थित नमस्कार, मी तानाजी काळे, शिंपोरा। खेड ते शिंपोरा नदीवरील पाठीमागं 25 तारखेला मोठ्या पावसाचं वातावरण तयार झालं आणि या पावसामध्ये हे आपण बघताय ह्या पाठीमागून मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आल्यामुळं हे खेड ते शिंपोरा हा जे रस्त्यावरील पूल आहे हा पाण्यात वाहून गेला। अक्षरशः शिंपोरा, बाबळगाव आणि मानेवाडी तसेच जुना शिंपोरा या गावातील लोकांचा दळणवळणाचा अतिशय गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे। खऱ्या अर्थानं जर पाहायचं म्हटलं तर पाठीमागं जे आपल्याला नदी दिसते ह्याचं रुंदी अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि पुलाची रुंदी अतिशय छोटी होती। म्हणजेच अगदी 2च मोऱ्यांचा हा पूल होता आणि त्या पुलामध्ये पाणी न बसल्यामुळे तो पूल अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेला।
जर याच ठिकाणी 5 ते 6 मोऱ्या जर पुलाचं काम होताना जर असत्या तर कदाचित सर्व पाणी पुलाखालून जाऊन हा पूल वाहिला नसता आणि आज जो शिंपोरकरांवर जो प्रसंग निर्माण झाला आहे हा झाला नसता। माझी प्रशासनाला एवढीच विनंती राहीन की येणाऱ्या काळात हा पूल जास्तीत जास्त मोऱ्यांचा झाला पाहिजे, जेणेकरून आज जी अलीकडच्या काळात जी घटना घडली ती पुढच्या काळामध्ये घडणार नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आमच्या गावातील हा पूल लवकरात लवकर व्हावा, जेणेकरून शाळेतले विद्यार्थी असतील, इमर्जन्सी दवाखान्यात जाणारे आमचे आजारी किंवा वृद्ध असतील किंवा जुन्या शिंपोरा आणि नवीन शिंपोरामध्ये शेतामध्ये जाणारे जे शेतकरी असतील त्यांच्या सोयीसाठी हा पूल लवकरात लवकर करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो। आज कर्जत तालुक्याचे आमदार रोहितदादा पवार यांनी शिंपोरा गावाला भेट दिली आहे। भेटीचा संदर्भ असा होता त्यांचा की 25 तारखेला जे अतिवृष्टी पाऊस झाला त्या पावसाने आमच्या शिंपोरा खेड नदीवरचा पूल वाहून गेला आहे। त्या पूल वाहून गेल्यामुळं आमच्या 4-5 गावांचा संपर्क तुटला आहे। आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे जवळ 80 ते 90 विद्यार्थी आज शाळेपासून वंचित राहू शकतात ही जर पूल तात्काळ नाही झाला तर प्रशासनाला आमची एक नम्र विनंती किंवा शासनाने तात्काळ हे पर्याय मार्ग होऊन का मुलांच्या शाळेसाठी काहीतरी एक पर्याय मार्ग करून आमचा पूल लवकरात लवकर व्हावा ही आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे। 2012 ते 13 साली हा पुनर्वसनमधून नामदार अजितदादा पवार यांनी हा पूल केलेला होता, परंतु कालच्या अतिवृष्टीमुळे हा पूल वाहून गेलेला आहे। आज आमदार रोहितदादा पवार यांनी आम्हाला आमच्या गावाला भेट देऊन त्या पुलाला पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हा पूल तात्काळ काही ना काही मार्ग काढून सुरू करण्यात येईल। आमच्या गावाचं दळणवळणाची 5 ते 6 गावांचं संपर्क तुटलेला आहे आणि जर हा पूल तात्काळ झाला नाही तर आमच्या विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय होणार आहे। तरी आमची शासनाला विनंती आहे, रोहितदादामार्फत आमची विनंती आहे की हा पूल तात्काळ करण्यात येऊन आमची जाण्यायेण्याची व्यवस्था करावी। पावसामुळे वाहून गेला आणि आमच्या शिंपोरकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे एक तर शिंपोरा कर्म आणि खराब रस्ता हे समीकरणच जुळून आलं आहे। त्यात हा रस्ता पडल्यामुळे दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी संपूर्ण तुटली। आज ह्या पुलाची रविवारी हा पूल पडला, त्यानंतर आज या तालुक्याचे आमदार माननीय रोहितदादांनी या ठिकाणी पाहणी केली आणि त्यांनी तात्पुरत्या काही याला उपाययोजना होईल का त्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली। त्याच्यावरती आताच त्यांनी काही हे केलं नाही, त्याच्यावरती विचार करून ते काहीतरी त्याच्यातनं मार्ग सुचवतील। पण आज आमच्या शिंपोरकरांची अशी परिस्थिती झाली की आज गावात कुठली मेडिकल इमर्जन्सी आली तो रुग्ण वाचू शकत नाही, कारण इकडं राशीनला जायचं म्हटलं तर राष्ट्रीय महामार्ग 54 करपडी फाट्यापर्यंत जायचं असेल तर तो रस्ता अतिशय निकृष्ट म्हणजे त्या रस्त्याने जायचं असेल तर करपडी फाट्यापर्यंत जायला आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागतो। इकडं भिगवणच्या हॉस्पिटलला जायचं असेल तर आता आम्हाला 2 तास लागतात। हा 1 तास आणि 2 तास हृदयविकार किंवा असे अनन्य जे आजकाल जे आजार उद्भवलेत याच्यातून 2-2 तास इतका वेळ कुठल्याच पेशंटला मिळत नाही। त्यामुळे आमच्या गावाची आज अशी परिस्थिती झाली की आमचं जे वाटोळं व्हायचं आहे ते एक्स्ट्रीम लेवलचं वाटोळं झालेलं आहे। त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात ह्या पुलासाठी असेल त्या रस्त्यासाठी असेल आम्हीही तितक्याच एक्स्ट्रीम लेवलचा संघर्ष या ठिकाणी मांडणार आहोत आणि या माध्यमातून मी सरकार आणि या ठिकाणच्या कर्जत जामखेडच्या दोन्ही आमदार साहेबांना विनंती करतो की आमच्या या रस्त्यासंदर्भात या पुलासंदर्भात तातडीनं आणि तात्काळ लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा, नाहीतर आम्ही येत्या काळात आमच्या या ठिकाणचे सर्व युवक मिळून ज्या पद्धतीचं आमचं वाटोळं झालं आहे तितक्याच पद्धतीचा तीव्र संघर्ष आम्ही या ठिकाणी उभा करू। वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे। अशा वेळेस कोठे मिळणार? विवेकानंद पुस्तकालय, युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंट मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे। चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया। याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, एसटी स्टँड समोर, कर्जत।